मुंबई के दहिसर पूर्व दहिसर स्टेशन के पास आमदार मनीषा चौधरी के मार्गदर्शन में जितेंद्र आव्हाड द्वारा संविधान निर्माता बाबा साहेब अम्बेडकर की प्रति फाड़ने के खिलाफ जूता मारो आंदोलन का आयोजन किया गया। इस मौके पर भारतीय जनता पार्टी के महिलाएं मोर्चा, युवा मोर्चा के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। जूता मारो आंदोलन में आमदार मनीषा चौधरी ने जितेंद्र आव्हाड के बैनर पर कुछ जूता मारते हुए नजर आई। यही नहीं, महिला मोर्चा के कार्यकर्ताओं ने भी जितेंद्र आव्हाड के बैनर पर जूते मारे और फोटो को फाड़कर जलाया। आमदार मनीषा चौधरी ने निंदा करते हुए कहा कि जो संविधान निर्माता बाबा साहेब अम्बेडकर की प्रीति को फाड़ा और जलाया, इससे उनके मन का विचार पता चलता है कि बाबा साहेब अम्बेडकर का कितना सम्मान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार के लोग करते हैं। काल महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानातून तमाम भारतीयांना न्याय द्यायचा, सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करून त्यांना न्याय द्यायचं संविधानातून ज्यांनी काम केलं, असे महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी तो जाळला। हा महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। ह्याच्या निषेधार्थ आज तमाम भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभेतर्फे जितेंद्र आव्हाडांना जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं अशी मागणी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की आम्ही दरवीत माया नाही दरवीत चुकून होतं, याबद्दल ज्या शरद पवारांनी ज्या सोनिया गांधीच्या काँग्रेसने आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निवडणुका दरम्यान मोदी निवडून आले तर संविधान बदलतील आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांकडे मतं मागितली। त्याच आघाडीच्या एका आमदाराने संविधान ज्यांनी आम्हाला दिलं त्या महामानव महापुरुषाचा फोटो फाडून तो जाळला। ह्याचा अर्थ ह्यांना संविधानाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर किती प्रेम आहे ते दिसून येते। त्यामुळे शरद पवारांचं आता बहुरूपी चेहरा हा जनतेला माहिती पडलेला आहे।